रिस्पॉन्स आम्ही बघतोच. मी तसं आणि रिस्पॉन्स तुम्हीच मला एक तर सांगितला पाहिजे. आदरणीय पवार साहेब आणि बारामतीकरांचे खरं तर म्हणजे कामाचे तर 6 दशकाचे ऋणानं बंद आहेत. ही नाती प्रेमाची विश्वासाची आहेत आणि अर्थातच पवारसाहेब आले की आणि पवारसाहेबांना बारामतीत असले की एक वेगळी ऊर्जा दोन्ही बाजूंनी असते. त्यामुळे खरं तर हे कार्यक्रम नसून एक घरगुती गाठीभेटी असा हा कार्यक्रम. ताई, दुसरं परीक्षांचा गोंधळ काही कमी होत नाही. म्हणजे नीटचं संपलेलं नाही. यूजीसी नेटची परीक्षा रद्द केली सरकारने, पण नीटचा अजूनही गोंधळ संपत नाही. सातत्याने हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे. मग शेतकरी असू दे, विद्यार्थी असू दे, महिला असू दे. नीटची परीक्षेमध्ये झालेला गोंधळ आणि मग तलाठ्याची पण परीक्षेमध्ये ह्यांना जमत नाही. यूजीसीचा एक इश्यू आहे. सातत्याने तंत्रज्ञान जेव्हा एवढं चांगलं एकीकडे होतंय तेव्हा या परीक्षांमध्ये सारखेच घोटाळे कसे होतात. माझं तर म्हणणं एसआयटी इन्क्वायरी करा, काहीतरी उच्चस्तरीय इन्क्वायरी झालीच पाहिजे. कारण का एकदा एखाद्या गोष्टी मी समजू शकते तंत्रज्ञानामुळे, पण वारंवार कसं काय ते गोष्टी होतात. काहीतरी कुठेतरी भिजतंय ना. पोलीस भरतीतही काही मुलं गेली 2-3 दिवस आंदोलन करतायत पुण्यात, कारण त्यांना 4 महिन्यांची मुदत वाढून हवी. सर्टिफिकेट्स मिळाले नाही. सरकार साधी दखलही घेत नाही. आंदोलनात जोपर्यंत तीव्रता वाढत नाही तोपर्यंत हे सरकार इतकं, माझं म्हणणं आहे कुठलंही सरकार असलं तरी त्यांनी संवेदनशील असलंच पाहिजे. काही मुलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सरकारने ऐकून तर घेतल्या पाहिजेत. तुम्ही मायबाप सरकार आहात ना. 200 आमदारांचं हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे, पण मग दुखणी वाढतायत राज्यात, कमी होत नाहीयेत. लोकांचं दुःख, ही मुलं किती कष्ट करून पोलीस भरती करतात, त्यांचं ऐकून तर घ्या आणि मार्ग काढा. नितीश कुमार यांच्या निर्णयाला पटना हायकोर्टने दंड दिलेला आहे. त्यांनी जे SC/ST ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता ते आता रद्द करण्यात आले. पटना हायकोर्टने निर्णय घेतला. मला असं वाटतं आता इथून पुढे बिहार सरकार काय निर्णय घेतं ह्याच्याकडून आपल्याला बघावं लागेल. ऑर्डरही अतिशय बारकाईने वाचावी लागेल, कारण आता ह्याचा इम्पॅक्ट आपल्या भागात किती होतो याचाही अभ्यास केला पाहिजे तातडीने. ताई, मुंबईमध्ये एका मुलीची हत्या करण्यात आली, त्याकडे क्राईम सातत्याने या राज्यात वाढलेला आहे. ड्रग्स वाढलेले आहेत. पुण्यामध्ये जी घटना झाली त्याच्यातला तुम्ही बघितलं, म्हणजे ब्लड सॅम्पल्स बदलेस्तोवर यांची हिंमत होतीये. म्हणजे प्रशासन आणि म्हणजे लोक नाराज होतात माझ्यावर मी बोलले की, पण माझा एकच प्रश्न आहे या राज्याच्या गृहमंत्र्यांना की सातत्याने गृह मंत्रालयाच्याच कंप्लेंट्स का वारंवार या राज्यात दिसतात. महिलांवर होणारे अत्याचार वाढलेत, हिट अँड रनच्या केसेस या राज्यात वाढल्या आहेत. मग वर्दीची भीतीच कमी झालीय का? ज्या वर्दीकडे बघून आम्हाला अभिमान, म्हणजे आजही महाराष्ट्रातल्या पोलिसांबद्दल मला सार्थ अभिमान. मग असं का असं होतंय की सातत्याने मग ड्रग्ज असू दे, ऍक्सिडेंट्स असू दे, क्राईम असू दे, या महिलांविरोधी ज्या सगळ्या घटना होत आहेत ह्याच्यात वाढ सातत्याने दिसते. आणि महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हा माझा डेटा नाहीये, केंद्र सरकारचा क्राईम ब्युरोचा डेटा सांगतो. 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांनी त्यांचं जीवन संपवलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादित शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. नुसता कापूस आणि सोयाबीन आहे, दुधामध्ये पण अडचणी आणि कांद्यामध्येही आहे. त्यामुळे अनेक पिकांमध्ये सातत्याने केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचं शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचा पाप जो आपला अन्नदाता आहे त्याच्याबरोबर अतिशय चुकीची धोरणं, म्हणजे फक्त चुकीची धोरणं केल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे या सरकारच्या. तर सुजय विखेंनी ईव्हीएमवर संशय घेतला, अर्ज केला आयोगाकडे, काय याचं उत्तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला विचारावं लागेल. दुसरं असं ओबीसीचं आंदोलन अजूनही आज 8वा दिवस आहे जवळपास. आज आंबेडकर तिकडे गेलेत. साहेबांनी आवाहन केले की केंद्राने लक्ष घातलं पाहिजे, तसं अजून साधं राज्य सरकारही लक्ष घालत नाही. राज्य सरकार हे अतिशय असंवेदनशील सरकार आहे आणि आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे जे विरोधी पक्षात जेव्हा होते तेव्हा पूर्ण ताकदीने आंदोलनाला सगळ्यात पुढे होते, पण सत्तेमध्ये येऊन 10 वर्ष झाली आहेत. केंद्रामध्ये 10 वर्ष 300 खासदार होते. त्यांचे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी करावी लागते या आरक्षणासाठी ती अनेक राज्यांसाठी केलेली आहे त्यांनी. मग आपल्यासाठीच आणि महाराष्ट्राच्या मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या साठी का नाही हे सरकार करत? इथे 200 आमदार, दिल्लीत ती खासदार आहेत आणि जर त्यांनी आरक्षणाचं बिल आणलं आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू.
ताई, निवडणूक झाल्यापासून युगेंद्र पवार सातत्यानं जे आहे ते बारामती लोक विधानसभेचा दौरा करतायत. कार्यकर्त्यांकडून मागणी केली जाते की त्यांना आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, युगेंद्र पवारांना उमेदवारी द्यावी. याबद्दल काय? तुम्हाला ते आत्ता दिसायला लागले. ते गेले 3-4 वर्ष बारामतीत काम करतायत. फक्त तुमची नजर त्यांच्यावर आता उमेदवारीची मागणी केली गेली आहे की विधानसभेत त्यांना पक्षामध्ये पहिलं आमच्या सीट वाटपाची निर्णय मला वाटतं 25 का 26ला महाविकास आघाडीचे सगळे आमचे वरिष्ठ नेते बसतील. त्यानंतर प्रत्येक पक्षांनी किती सीट लढायच्या ह्याची सविस्तर चर्चा होईल. त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाला कुठली सीट मिळते त्याच्यात पक्षाची जी स्टिअरिंग कमिटी असते ती तो निर्णय घेईल. कारण का किती इच्छुक कुठल्या कुठल्या मतदारसंघात आहेत प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. सगळा प्रोसेस फॉलो केल्यानंतरच कुठल्या सीटमध्ये कोण लढणार हा निर्णय पक्ष घेईल. वहिनी पण दौरा करतायत, आज स्वागत सगळं स्वीकारतायत, राज्यसभा खासदार झाल्या त्यामुळे तेही जरी पराभव झाला असला तरी मागे हटायला तयार नाहीयेत. स्वाभाविक नाही, लोकसेवेमध्ये का सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फिरायचा अधिकार आणि चांगले नाही. जेवढे लोक जास्त कामं करतील तेवढा आपल्या राज्याचा आणि देशाचा विकास होत असेल तर चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळांनी 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की मी दादांसोबत नाही तर मी राष्ट्रवादी सोबत आहे. ते परत तुमच्याकडे येतात की नेमकं काय चालू आहे किंवा जे गेलेले आमदार आहेत त्यांना परत घेण्याचा काय विचार आहे? नाही, मला खरंच याची माहिती नाही. तुमच्याच चॅनलवर ही बातमी पाहिली पण मलाही ती फारशी समजली नाही. त्याच्यामुळे मला नक्की पुढे काय झालं. आणि गेले 2 दिवस मी बारामती लोकसभा मतदारसंघातले अनेक पाण्याचे प्रश्न असतील MIDCच्या प्रश्नामध्ये खरं तर व्यस्त आहे. त्यामुळे मला फारसा वेळ ह्याचा फॉलोअप घ्यायला जायला. ताई, अधिवेशन आता सुरू होते केंद्रातलं, तुम्ही जाणार आहात. आता सुरुवात म्हणजे ऑब्व्हियसली 4थी टर्म आहे. कुठले नवीन मुद्दे असतील? सगळे नवीन मुद्दे नाहीत, महत्वाचे मुद्दे खरं तर आहेत. त्यातले काही दुर्दैवाने म्हणजे मला दुःख वाटतं तुम्हाला सांगताना त्याचे काही मुद्दे खरंच नवीन नाहीत. म्हणजे नीटची परीक्षा, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि हमी भावाचे प्रश्न हे महाराष्ट्रातून प्राधान्याने 2 प्रश्न हे आम्ही म्हणजे नीटची परीक्षेचे डिस्कशन त्याच्यावर मागवलं. मला वाटतं अमोलदादांनी किंवा निलेश लंकेंनी ऑलरेडी आम्ही त्यांच्या नावाने ते म्हणजे एक पक्ष म्हणून आम्ही सगळेच विषय एकत्र मिळून बसून त्याच्यात आम्ही निर्णय घेणार आहोत. तर त्याच्या लिस्टमध्ये प्रत्येक खासदारांनी आपापल्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पेपरवर्क आम्हाला नीटवर डिस्कशन तातडीने हवंय. नीटच्या या परीक्षा किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह परीक्षेवर चर्चा आम्हाला तातडीने हवी आहे सरकारकडून. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर आणि इन्व्हेस्टमेंट्स ज्या पद्धतीने अनेक राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रावर होणारा सातत्याने अन्याय म्हणजे आपली मुलं शिकतायत, कष्ट करतायत पण त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या दुसऱ्या राज्यात जात आहेत याच्यावरही चर्चा आम्ही केंद्र सरकारकडे मागणार आहोत. आणि महाराष्ट्राला सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय का हा प्रश्न याचं उत्तर केंद्र सरकारला द्यावं लागेल. दुसरं शक्तीपीठ असेल, हायवेला विरोध होतोय आणि वाढवण बंदराचे मंजूर केले, लोकांचा विरोध आहे. म्हणजे लोकांचा ह्या दोन्ही प्रोजेक्टला विरोध आहे तरी सरकार ते रेटू पाहतंय. असं रेटून आता होत नाही कारण लोकांमध्ये जे विकास हा झालाच पाहिजे पण तिथल्या स्थानिक लोकांचं ऐकून त्यांच्या भावना त्यांचे प्रश्न हे समजूनच करावे लागेल. रेटून गोष्टी आम्ही खपून घेणार नाही. कुठलाही प्रश्न असू दे मग कुठलाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा कधीपर्यंत जो आहे 25 किंवा 26ला एक मीटिंग आहे. 25 तारखेला खरं होती पण मला वाटतं काँग्रेस पक्षाची एक मीटिंग लागते दिल्लीला. तर त्या या आठवड्यातच या 25-28च्या त्या काही 3-4 दिवसातच महाविकास आघाडीची मीटिंग. थँक्यू. चला अक्षय.